जैन भावांनो, आता आपण बोलणार आहे मुंबई लोह मार्गाच्या मेरिट संदर्भात। मुंबई लोह मार्गाचं मेरिट हे थोडं जास्तच लागणार दरवर्षापेक्षा, कारण की यावर्षी मुंबई लोह मार्गाला जर आपण सगळ्या मुलांचा बॅकअप जर घेतला, मुलांना पडलेल्या मार्कच्या अंदाजानुसार आणि यावर्षी असलेल्या जागांच्या अंदाजानुसार आपण मेरिट काढले। अंदाजित मेरिट आहे, यापेक्षा 2 मार्क कमी होऊ शकतात, यापेक्षा 2 वाढू पण शकतात। पण यावर्षी एक गोष्ट इथं लक्ष आले, मॅटला ग्राउंड आहे, ग्राउंड एकदम चांगलं आहे आणि त्यात प्रोसेस पण एकदम छान आहे। सगळ्यात महत्त्वाचं 100 मीटरला मुलांना बरेचसे मुलं असे की आउट ऑफ मार्क पडलेले आहेत, 1600 मीटर 100 मीटर आउट ऑफ आहेत। त्यामुळे 47, 45, 50 पैकी 50 वाले विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे मेरिट थोडंसं याच्यात जास्तच लागणार आहे। त्यामुळे तुम्ही तयारी असू द्या, किती लागतं काय लागतं 2-5 दिवस आपल्याला कळेल। आता मुलींचं ग्राउंड चालू होते, मुलींचं ग्राउंड झालं की येणारच आहे। पण जे मेरिट मी तुम्हाला स्क्रीनवर लावलेलं आहे की ओपन कॅटेगरीचं मेरिट 43च्या खाली येणारच नाही, ते 100% आणि त्याच्या खालोखाल 2-2, 1-1 मार्कांनी सगळेच मेरिट त्याच्या खाली असणार आहे। त्यामुळं टेन्शन घेऊ नका, अभ्यासाची जोरदार तयारी करा। ते मेरिट किती लागेल काय लागेल हे आपण नंतर बघूच, फक्त अभ्यास चांगला करा। जय हिंद।